धन्यवाद. तर पुण्यातील मिरवणुकींची ही दृश्य प्रात्यक्षिक सादर केले जात आहेत. ढोल वादन सुरू आहे. परंपरागत पद्धतीनं पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहे. सकाळी 9:30 वाजल्यापासून या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे. ढोल ताशाच्या वादनात या मिरवणुका मार्गस्थ होत आहेत. या मिरवणुकांदरम्यान विविध प्रात्यक्षिक सादर केले जात आहेत. ढोल वादनासोबतच मर्दानी खेळ, तलवारबाजी, मलखांब अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे आहे मुंबईच्या लालबागच्या राजाची मिरवणूक. नवसाला पावणारा असा मुंबईच्या लालबागच्या राजाची ख्याती आहे. आणि या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. ही शान कुणाची, लालबागच्या राजाची, अशा घोषणा देत निरोपाचा हा सोहळा सुरू आहे. पुण्यात आणि मुंबईत विसर्जन मिरवणुकीचा हा उत्साह, हा जल्लोष पाहायला मिळतोय. गणेशोत्सव हा विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा उत्सव. हा सण महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामुळे यावर्षी या महोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि अगदी त्याच जल्लोषात, थाटामाटात हा उत्सव यावर्षी साजरा झालेला आहे. या उत्सवात गणरायाची मूर्ती घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी बसवली जाते. 10 दिवस मनोभावे पूजन केलं जातं आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं. लोकमान्य टिळक यांनी 1893 मध्ये या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि आज ते उत्सव अगदी वेगळ्या पातळीवर साजरे होताना पाहायला मिळतात. टिळकांचं जनजागृती आणि संघटन साधण्याचं मानस या उत्सवामागे होतं. स्वतंत्र चळवळीचा एक महत्त्वाचा भाग हा उत्सव बनला होता. आणि आता सामाजिक देखावे या गणेशोत्सवात दाखवले जातात. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीपासून एक सामाजिक चळवळीपर्यंत हा उत्सव पोहोचलेला आहे. पुण्या, मुंबई या ठिकाणी एक वेगळं रूप या गणेशोत्सवाचं पाहायला मिळतं. विविध उपक्रम या गणेशोत्सवादरम्यान राबवले जातात, देखावे सादर केले जातात, कलागुणांना वाव दिला जातो. आणि त्यानंतर 10 दिवसानंतर विसर्जन होतं गणपती बाप्पांचं. आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावतात, मन जड होतं. अत्यंत जड अशा अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घातली जाते. तर कसबा गणपती विसर्जन मिरवणूक ही संपन्न झालेली आहे. तर लालबागच्या राजाची मिरवणूक हळूहळू पुढे मार्गक्रमण करते आहे.